विपक्षात राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि सचिन देखील तेवढेच बलाढ्य फलंदाज आहेत आणि राहुल पाटील देखील तेवढेच मातब्बर फलंदाज म्हणून आपण पाहताय जरूर. सामना क्रमांक 17 आपण पाहतायत. विजय भीमपाल कांबळे नेहमीच जर पाहिले गेलं तर चांगली स्कोरिंगची भूमिका आणि ते ज्या ज्या स्पर्धेला असतात आयोजकांना कमी टेन्शन असतं आणि त्यांना जास्त, हे आपण नेहमीच पाहिले. या स्पर्धेमध्ये कशा रीतीने फॉर्मॅट खेळवायचा आहे नेहमीच त्याने जाणलंय आणि आजच्या संपूर्ण दिवसाचा आढावा आपण पाहिला जरूर. एक्सर परिसरातील संपूर्ण आता प्रेक्षक वर्ग देखील उपस्थित होत असताना आपण जरूर पाहतायत. महिला वर्ग देखील या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित झालेला आहे. एक्सर परिसरातील एक्सर गावातील त्यांचं देखील वेलकम असेल. लक्षात ठेवायचं प्लीज, आता मात्र शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील. इतर जे त्यांचे समर्थक असतील, प्रेक्षक असतील, त्यांना मी प्लीज विनंती करतोय, आपल्याला चेअर्स अवेलेबल करून दिल्यात मैदानाच्या पलीकडे चारही बाजूने ते चेअर्स अवेलेबल करून दिलेत. तर प्लीज आम्ही रिक्वेस्ट करतोय, आपण त्या खुर्च्या सोडायच्या आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायच्या आहेत. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, कौतुक करावं तितकं कमीच राहील. NXT लाईव्ह च्या माध्यमातून पुन्हा एकदा जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचा देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. एक्सर प्रीमियर लीग 20-25 या पर्व दुसरं मध्ये टीम आई एकविरा मी विनंती करतोय 12th मॅन पाठवायचा आहे. टीम आई एकविरा संघाला मी विनंती करतोय त्वरित 12th मॅन पाठवायचा आहे. विद्युत जोतातील ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा प्रत्येकाने एक सर्वात मोठा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला आहे. नेहमीच डेच्या माध्यमातून एक्सर प्रीमियर लीग पाहताय, परंतु पहिल्यांदाच या एक्सरच्या परिसरामध्ये ही एक्सर प्रीमियर लीग आपण बघताय डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये. चल मी प्लीज विनंती करतोय, थीम आहे एकविरा, एक 12th मॅन पाठवायचं आहे आणि मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 2 पंच ऑफिशियली मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. विशालजी नाईक सर आणि दुसऱ्या बाजूला पाहिले तर अशोकजी राऊत सर. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. एवन जोडी म्हणून सातत्याने या जोडीचा उल्लेख आपण पुढच्या स्पर्धेमध्ये आपण जरूर बघतायत. विरलजी नायर सर रेस घेत असताना आता मॅचचा आनंद ते देखील घेतील. चला मॅचकडे जाऊया. मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघांना शुभेच्छा. हा देखील मॅच 5 षटकांचा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. पहिलाच बॉल या रजनीमधील फुलटॉस होता, चांगला फटका खेळला गेलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पहिल्या बॉलवरती जर तर सचिनच्या बॅटमधून सिंगल आले. सचिन आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. 6 वाजून ॲक्युरेट 55 मिनिटाला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाला. लक्षात ठेवा, जी सकाळच्या सत्रापासून नियमावली आहे त्याच नियमावलीमध्ये कुठल्याही प्रकारच्या चेंजेस केला जाणार नाही याची देखील दखलता घ्यायची आहे. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल इथे जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु व्यवस्थित जर पाहिलं गेलं तर चेंडूचा अंदाज बांधता आला नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले. पुन्हा एकदा एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते 2च्या घरामध्ये. ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर तुम्ही ऑब्स्टिकच्या बाहेर येऊन शपळ खेळतात, परंतु त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर तुमचा चेंडूवरती असलेला टप्पा हा ओळखणं फार महत्त्वाची गोष्ट असते. तोच कुठेतरी चुकताना दिसलाय आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले. गौरव पुन्हा एकदा तयार झाले. षटक क्रमांक पहिला एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने या संघाच्या माध्यमातून गौरवला देखील आपण पाहिले गेलेत. ओव्हर दी विकेटने खोलवट टप्प्याचा बॉल होता, अपील झाले त्या ठिकाणी, परंतु जर पाहिलं गेलं तर पंचांचा निर्णय येईलच. लेग बाईस थोडासा जर पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केला गेला. हेच पाहत असताना पंचांचा इशारा आलाय. एक सिंगल पुन्हा एकदा प्राप्त होईल. संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, प्रत्येकाने आवडणारी, प्रत्येकाच्या मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा जरूर आपण बघतायत. कोण बनेल चॅम्पियन आजचा दिवस, फायनल डे, अंतिम दिवस आपण बघतायत. आणि आता जर पाहिलं गेलं तर प्रत्येक सामना हा महत्त्वाचा, प्रत्येक टीमसाठी, प्रत्येक आयोजकांसाठी आणि प्रत्येक ओनरसाठी. चॅम्पियन कोण ठरेल पाहणं महत्त्वाचं असेल. थोड्याच वेळात त्याची माहिती देखील पोचली जाणार आहे. धावा धावफटकावर जाऊन पोहोचतात 3 चेंडूच्या अखेरीस 3 धावा धावफटकावरती. चांगली सुरुवात केली गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आपटून टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला बॉलला वडवले गेले. लॉंग लेगला क्षेत्ररक्षकने बॉल चालला वेगाने, बॉल प्रस्थान होईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय. आजच्या दुसऱ्या रजनीतील फायनल डे मधील हा दमदार चौकार 4.
चा असं म्हणावं लागेल. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. सलगच्या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत. याही बॉलवरती चौकार पाहायला मिळेल का, पाहणं महत्वाचं राहील. गोलंदाज तयार, आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेला जर पाहिलं गेलं तर टॅप टू ग्राउंड केलं. अंडर बॉक्स क्रिकेटची आठवण दिली या फटकाने. आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर पहिल्या षटकात आत्तापर्यंत जर पाहिलं गेलं तर धावा खर्च केल्यात 12. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला 12 धावा धावफटक्यावरती. प्रथमतच बॅटिंग करत असं नायरा चॅम्पियन्स संघाला बघतायत. बिनबाद नाबाद जिंदाबाद. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिले दोन बॅटर सचिन पाटील आणि राहुल पाटील. पाटलांची जोडी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालते. 12 धावा धावफटकावरती घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. EPL अर्थातच एक्सर प्रीमियर लीग 2025चा हा अद्वितीय क्रिकेटचा सोहळा. तर पाहिलं गेलं तर हे संपूर्ण मैदान अप्रतिम मैदान, अप्रतिम क्रीडा स्पर्धा आणि अप्रतिम टेलिकास्ट NXT लाईव्हच्या माध्यमातून आपण जरूर बघतायत. गोलंदाज सचिन आलेत. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला गेलाय. सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा. त्या ठिकाणी ओलांडणार नाही. या दोनच धावा डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पा डी झोनचा भाग देखील या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. काय क्लिअरिटी आहे NXT लाईव्हचं कौतुक करावं लागेल. पहा संपूर्ण क्षणचित्र टिपत असताना आपण जरूर पाहतायत. मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच NXT लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करत असतायत. संघाची धावसंख्या फटकावरती 14 धावा 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक आपण दुसरं बघतायत. एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा जर पाहिले तर सन्मानजनक स्ट्रोक खेळ जातोय मैदानाच्या आतमध्ये. जरूर एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. या ठिकाणी एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल. ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केले, या संपूर्ण दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभारी आहोत. कारण की त्यांच्याचमुळे ही जर पाहिलं गेलं तर डे नाईटची क्रिकेटची स्पर्धा आज यशस्वी क्रीडा स्पर्धा. आणि ज्या ज्या वेळेला जर पाहिलं गेलं तर एखादी क्रीडा स्पर्धा आपण भरवतोय ती यशस्वी कशी होईल हे आयोजकांचं एक चांगलं प्रामाणिक प्रयत्न असतोय. आणि एक्सर प्रीमियर लीगचं दुसरं पर्व तर शानदार रीतीने आत्तापर्यंत जर पाहिलं तर सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा म्हणून या क्रीडा स्पर्धेकडे पाहिलं जाईल. 15 धावा धावफटकावरती. चला टाइमपास करायचा नाही आहे प्लीज, आम्ही विनंती करतो. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, टाइमपास आपण कुठल्याही प्रकारचा करायचा नाही आहे. जर तुम्ही 4 षटकामध्ये जर पाहिले तर अगदी जर पाहिलं तर 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळले नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. हे 24 मिनिटं या ठिकाणी आहेत आणि त्याच 24 मिनिटाचा पुरेपूर तुम्हाला वापर करावा लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न पडल्यानंतर भरपूर बाउन्स घेणारा बॉल होता आणि पंचांचा इशाऱ्याला व्हाईट बॉल. यस पंच. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर देखील पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलेली आहे. अशा रीती जर यापूर्वी जर बॉल टाकला गेला तर यानंतर जर टाकला गेला तर कदाचित पंच नो बॉल देखील घोषित करतील. ही सूचना मैदानाच्या आतमध्ये पंचांनी दिलेली आहे. हे चला बॉल जर काय झाले असेल तर आमच्यापर्यंत लगेच माहिती पोचवा. आमचे नंदू भाऊ आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे. आयोजक कसं असावे तर एकसर करणे करून दाखवले गेले. कारण की सकाळच्या 17पासून संध्याकाळच्या 17पर्यंत मैदानावरती थांबणं खाऊ काम नाही आहे. जेवढा टाईम आपण घरच्यांना देखील दिला नाही तेवढा टाईम आपण जर पाहिजे तर क्रिकेटच्या खेळाला दिला आहे. आणि कौतुक असावं ते म्हणजे या संपूर्ण आयोजन समितीचे नंदू पाटील साहेब असतील, त्यानंतर बाबेजी मात्रे, किशोरजी पाटील, प्रनिल जी पाटील साहेब आणि त्याचबरोबर मिलिंदजी पाटील साहेब आणि संपूर्ण एक्सर गाव. चल यस नंदूभाऊ आपण थोडंसं आतमध्ये जायचं प्लीज, थोडंसं धावत जा. त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर काहीतरी निर्णय देतीलच. पण एक
आर्थिक स्वरूपात किंवा देणगी स्वरूपात मदत केले, हे संपूर्ण जर पाहिले गेले तर मान्यवर आपण जरूर पाहू शकतात NXT लाईव्हच्या माध्यमातून. श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब LNCC आयोजित एक्सर गाव कप मला वाटतं येत्या काही हंगामात त्या देखील स्पर्धेचं आयोजन होईल. नो डाऊट अबाउट इट. एक सुंदर क्रीडा स्पर्धा या परिसरात पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि जबरदस्त ट्रॉफी नेहमीच आपण पाहिलेल्या आहेत. रोहित शर्मा 30 चेंडू 33 धावा आतापर्यंत जर पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये जरूर करत असताना आपण बघतायत 45 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 7.1 चेंडू फेकून झालाय आणि यावेळेला पहा रोहित शर्माचा क्लास दिसला आणि सरळ चेंडूला पाठवले गेले 6 धाव्यांकरिता षटकार आलाय. जल्लोष होईल का आज हे पाहावं लागेल. रोहित शर्मावरती फार मोठी जिम्मेदारी आहे संपूर्ण भारताची आणि तीच जिम्मेदारी स्वीकारत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. सिक्स्टीन रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नितीनजी देखील उपस्थित होत असताना आपण बघतायत नितीन सरांना भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव या टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. आज त्यांच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर भरपूर काही शिकण्यासाठी मिळाले गेले. कौतुक करावं तिथे कमीच राहील. चला आता आतमध्ये जाईल, निर्णय घेईल आणि त्यानंतर लगेचच आमच्यापर्यंत देखील माहिती पोहोचवणार आहे. रोहित शर्माचं अर्धशतक साजरं केलं जाईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील, कारण की जबरदस्त बॅटिंग करतायत आणि NXT लाईव्हची टीम देखील एन्जॉय करते ही क्रिकेटची स्पर्धा. आणखीन एक चौका ठोकला रोहितने, म्हणजे 47 धावा केल्यात आतापर्यंत 35 बॉलमध्ये. न्यूझीलंडच्या विपक्षात जर पाहिलं तर आक्रमणवरती आक्रमण स्वीकारले. जबरदस्त कामगिरी. लक्षात ठेवा जे नियम आहेत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमधील तेच तुम्हाला फॉलो करावे लागतील. आयोजन समितीने माहिती पोहोचवलेली आहे. पहा आपण 100 ते 150 जण एखाद्या प्रीमियर लीगमध्ये खेळतो, परंतु 5 ते 10 जणच अशी मोजके असतात की ते आयोजन करतात आणि त्यांना तुम्ही मात्र जर पाहिलं तर फॉलो केले पाहिजे. जे ते सांगतायत त्यांच्यावरती फोकस केला पाहिजे. धावा फलकावरती आहेत 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसऱ्यात 2 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. येस, एक बॉल वाईड हाताळला होता तिसरा आणि त्याच कारणाचं 2च चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत. प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेत असताना आपण जरूर पाहतायत. येस, काही प्रॉब्लेम अजून
3 रनची. येस, आणि पेनल्टी देखील आहे. हेच आपण पाहताय त्या ठिकाणी. येस, बॅटिंग टीमला आता मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. येस, चला मॅचला सुरुवात करा. आपण दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देणार आहोत. 3 धावेंची पेनल्टी या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चला 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 प्लीज, आपण आपल्या खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर जर बघितलं तर काही लहान मुलं मुली वहिनी माऊली आलेले आहेत. त्यांच्यासुद्धा मनापासून इकडे स्वागत आहे. बघा वेळ कमी आहे. मुंबई म्हटलं तर 9:15 वाजता साऊंड बंद होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हात जोडून विनंती आहे. सरांनी चांगली सूचना सांगितली की मुंबई म्हटलं तर 10 वाजता मुंबई नगरीमध्ये प्रत्येक स्पर्धेवरती जर पाहिलं तर बंदी आणली जाते. परंतु जर तुमचा प्रतिसाद जर असेल तर ही स्पर्धा 10च्या आतमध्ये आपण कंप्लीट करू शकतो. आपण वाजलेले आहेत 7:12. चला, आयोजन समिती, एवढं सुंदर क्रिकेट चालू आहे आणि त्याच क्रिकेटवरती आपण जर फोकस केले तर आणखीन ग्लॅमर येईल या क्रिकेटला. आणि त्याच कारणाचं विनंती करतो आता दोन्ही संघाला प्लीज, जर डिस्कशन झालं असेल लगेच आपण मॅचला सुरुवात करायची आहे. प्रत्येक एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते आणि त्याच एक एक धावेंसाठी या ठिकाणी जर पाहिजे दोन्ही संघ आयोजन समितीला तीच धाव रोखण्यासाठी सांगतायत. परंतु आता काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं राहील. एक्सर प्रीमियर लीगचा हा एक अप्रतिम क्रीडा सोहळा आपण पाहतायत. फायनल डेचा दिवस आहे, अंतिम दिवस या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा. परंतु ही स्पर्धा कोणी सक्सेसफुल केली असेल तर नंदूजी पाटील आणि किशोरजी पाटील यांना आपण जरूर बघतायत.
यस चला आता मॅचला सुरुवात करायची आहे. फक्त एकच धावांची पेनल्टी असेल, ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. चला 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 मॅचला सुरुवात करायची आहे. चला गोलंदाज जाईल गोलंदाज ट्रॅकवरती. चला पंच येतील पंचांच्या अगदी जोरपाल त्या जागेवरती आणि मॅचला आपण करूया सुरुवात. चला चला प्लीज आत्ता मात्र गोलंदाज जातील त्यांच्या बॉलिंग ट्रॅकवरती आणि गोलंदाजी करतील. भरपूर उशीर झालाय. चला मयूर पाटील आपण देखील सहकार्य केला प्लीज. चला चला प्लीज विनंती करतोय आपण देखील सहकार्य करा. यस मॅचला करूया सुरुवात. एक धावीची पेनल्टी बॅटिंग करा टीमला. पण लक्षात ठेवायचं आहे फक्त कर्णधार आणि ओनर जर काही तुम्हाला वाटलं तर आपण या आयोजकांशी बोलू शकतात. अन्य खेळाडू बोलणार नाही आहेत. ही आयोजन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली गेली. मॅचच्या दिशेने जाऊयात. धावा धाफडकावरती जाऊन पोहोचतायत 16 धावा. इथे चांगला बॉल आहे. जबरदस्त डिलिव्हरी आहे. ॲक्युरेट लाईन होती. यस एक धाव या ठिकाणी मायनस केली जाईल. ही आयोजकांच्या माध्यमातून माहिती आमच्यापर्यंत पोहोचली गेली आणि त्याच कारण षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसऱ्यातील 3 चेंडू फेकून झालेत. आणि यस त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र सज्ज असतील. एक मिनिट दोन्ही संघाला विनंती करतो. हे बघा ही स्पर्धा आयोजन केलेली आहे. हे आपल्या एकसर गावाच्या सगळ्यांनी मिळून स्पर्धा आयोजन केलेली आहे. याच्यामध्ये नंदू पाटील किंवा बाकी कोणाचा याच्यामध्ये फायदा नाही. एक तुम्ही चांगलं उदयमुख तुम्ही चांगलं पुढे जावं या सगळ्यांचा अर्थ आहे. जर तुम्ही अशा प्रकारे वाद केला आणि काही विघ्न आणला तर हो नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला आपण एकसर गावाच्या मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्याच कारणाचं प्रत्येकाचा सपोर्ट आहे ना फार महत्त्वाचा आहे. आणि याच सपोर्टची आता मात्र मी तर म्हणेन नंदूजी पाटील किशोरजी पाटील यांना गरज आहे. कारण की सकाळच्या सत्रापासून इथे ते उपस्थित आहेत. घरचा रस्ता घरचा दरवाजा आज पाहिला नाही आहे पण त्या क्रिकेटच्या खेळासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न सचिन पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला चेंडू होता आणि कुठेतरी चेंडूचा टप्पा ओळखता आला नाही आहे. हा बॉल आलाय डॉट. चांगली गोलंदाजी वापसी केली या षटकामध्ये सचिन या गोलंदाजाने. सलगचे जर पाहिले गेले तर 3 बॉल डॉट खेळलेत आणि सचिन हे कॉन्टेंट्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्याप्रमाणे जर पाहिले तर सचिनने सचिनच्या विपक्षामध्ये सलगच्या 3 बॉलवरती 3 डॉट बॉल हाताळलेत. चांगली गोलंदाजी सचिनने केली मैदानाच्या आतमध्ये ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती. आणि खरोखर जर पाहिले गेले तर एक चांगली सुरुवात म्हणेन मित्र गोलंदाजी करण्या संघाच्या माध्यमातून. कोलोटप्याचा बॉल होता ऑन दी रेस बॉलला खेळून काढला जाते. बॉल चाललाय तो म्हणजेच अगदी जर पाहिले गेले तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती आत्ता मात्र 16 धावा धावफटकावरती लागली गेले. षटक क्रमांक दुसऱ्यातील जवळपास जर पाहिले गेले तर षटकाची समाप्ती झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना नायरा चॅम्पियन्स या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. बिनबाद नाबाद जिंदाबाद 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. या आपण ऐकणार आहात डीजे डिक्स जॉकीच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा येणार आहोत एक्सर प्रीमियर लीग 2025च्या दिशेने.
मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक्सर प्रीमियर लीग सीझन 2 प्रतिम क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि विजय सर, ज्याप्रमाणे एखाद्या स्पर्धेमध्ये लाईटची अपेक्षा असते ना, त्याहून जास्त लाईट्स या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल आयोजन समितीचं. प्रत्येक बॉल हा दिसून येतोय, अचूक टप्पा या ठिकाणी जर तुम्ही ठेवला तर नियंत्रणबद्ध गोलंदाजी तुमची होऊ शकते. आणि पहिलाच बॉल तरुण पाटीलचा षटक क्रमांक 3 मधील निघून जातो सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता ही मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बोरिवली परिसरामध्ये कमी प्रमाणात अशा नाईटच्या स्पर्धा असतात, परंतु या स्पर्धेने जर पाहिले तर एक चांगली उंची गाठलेली आहे. पालघर जिल्ह्यातील आता याही स्पर्धेला जर पाहिले तर एक नामांकित क्रीडा स्पर्धेमध्ये उल्लेख केला जाईल. कारण की प्रीमियर लीग तर भरपूर होत आहेत, परंतु नाईट आणि डे हे खाऊ कम नाही मित्रांनो, परंतु हे आयोजन समितीच्या माध्यमातून करून दाखवले. पहिला बॉल आला डॉट, तरुणने करून दाखवले पहिला बॉल डॉट, परंतु सचिन पाटील 7 बॉलमध्ये केल्या 3 धावा. म्हणजेच सचिन पाटील थोडंसं खराब खेळले त्या या मॅचमध्ये, परंतु राहुल पाटील 6 बॉलमध्ये 13 धावा केल्या. जबरदस्त कामगिरी राहुलच्या माध्यमात राहिले. सचिन पाटील आहेत यावेळेला जर पाहिलं गेले तर टप्पा चेक केला जाईल आणि यस पंचाचा इशारा या ठिकाणी जरूर प्राप्त केला जाईल आणि काय घडलं जाईल हे पाहणं महत्त्वाचं राहील. यस व्हाईट बॉल, पंचाचा इशारा जरूर प्राप्त केला जाईल. 1 धाव आणि 1 धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच स्कोर कार्डवरती 17 धावा या धावफटकावरती लागल्या गेल्यात. लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेला व्हाईट बॉल जातो त्यावेळेला व्हाईट बॉल बोलायचं नाही आहे. जे नियम आहेत आणि त्याच नियमला फॉलो करत असताना आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागते आणि त्याच कारणाचं आम्ही विनंती करतोय कुणी बोलायचं नाही आहे. कारण की पंच का ठेवलेत आपण, कारण की एक मोठी स्पर्धा आहे, कुठल्याही संघाच्या माध्यमातून बाजू मारणार नाही आहेत आणि त्याच कारणाचे पंच पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला जर पाहिलं तर सॉफ्ट डिस्प्ले होण्याची दाट शक्यता होती, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत पुढे गेले, परंतु त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झाला आहे. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा आल्यात. क्या बात आहे. अशी चुकीची फिल्डिंग तर अपेक्षित नाही आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून मिळतील या ठिकाणी 2 धावा. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचतीये 19 धावा धावफटकावरती. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नितीश सरांचा जर पाहिलं गेलं तर उल्लेख करावा लागेल. 34 वर्ष समालोचन ज्याने केलंय. 29 जर पाहिलं तर इतिहासकार पुरस्कार त्यांच्या नावावरती प्राप्त झालेत. त्यानंतर जर पाहिलं तर भजन असेल, कीर्तन असेल, अशा अनेक आवड त्यांना आहे. स्विच हिटच्या माध्यमातून जबरदस्त सरळ चेंडूला पाठवले गेले डीप मिड विकेटला. अगदी जबरदस्त क्लिअर करणारा बेधडक एकदम कडक एक्सर प्रीमियर लीग षटकार 6 धावा. खेळला गेला जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती असलेली नजर. आणि हे आहे क्रिकेट मित्रांनो, तुमच्यापर्यंत संयम जर असेल तर संयमाने तुम्ही खेळ खेळत राहा, यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि त्याच संयमाचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये बघताय. सचिन पाटील जबरदस्त फटका. यापूर्वी जर पाहिले तर सचिनने भरपूर चेंडू फेस केले होते, परंतु धावा नव्हत्या, परंतु जो षटकार आलाय तो मात्र मित्रमंडळी संघर्षाचा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या फटक्यावरती जाऊन पोहोचते वेगाने झपाट्याने. नायरा चॅम्पियन्स संघाची 25 धावा. 2.3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. प्रश्न चेंडू उभं केले ते म्हणजे सचिन पाटील, ते म्हणजे तरुण पाटील याच्या डोक्यावरती काय फटका खेळलाय अफलातून. चला, टाइमपास होणार नाही, याची दखल घ्यायची आहे प्लीज. आम्ही विनंती करतोय, प्रत्येक क्षणाला आम्ही माहिती पोहोचवतोय. आपल्याला जर पाहिले गेले तर चालाखीचं क्रिकेट आपल्या मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. सिंगल, डबल आणि त्यानंतर षटकार चौकार देखील येतोय. आणि हेच खासियत राहिली गेली ती म्हणजे सचिन पाटील या फलंदाजाची. एक सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 26 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 0 विकेट. काय सुरुवात करून दिले गेले. सचिन पाटीलने 10 मध्ये 12 बनवल्यात, तर दुसऱ्या बाजूला राहुल पाटील यांना बघतायत 6 चेंडू 13 धावा आतापर्यंत बनवल्यात. म्हणजे एक विस्फोटक फलंदाजी आतापर्यंत राहुल पाटील आणि सचिन पाटीलची पाहायला मिळते. A1 जोडी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. 2.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. तरुण पाटील पुन्हा एकदा तयार झाले, थोडेसे मागे ठरले गेलेत. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे. इथून देखील
यापुढे जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवला जाईल. एकच सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल आणि पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर थोडासा धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतो धावफटकावरती 27च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 आता मात्र शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे आणि ॲक्शन रिप्ले आपण बघतायत. चांगला फटका सजवला गेला आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आयुष सावंत आता मात्र जॉईंट होतील. त्यांचं देखील नाव फार मोठं चर्चेत राहिलेलं आहे. पुन्हा एकदा स्विच घेण्याचा प्रयत्न, परंतु फटका या ठिकाणी फसला गेला. व्यवस्थित जर पाहिलं तर चेंडूचा टप्प्याचा अंदाज बांधता आला नाही. लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक धाव. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती जाऊन पोहोचत आहेत. आयुष सावंत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. बिनबाद नाबाद जिंदाबाद. 28 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम नायरा चॅम्पियन्स. अठरा चेंडू आणि 29 धावांची पार्टनरशिप चांगली केली. जी सुरुवात अपेक्षित होती ना ती सुरुवात झाली. सचिन पाटीलच्या बॅटमधून 11 बॉल 13 आणि राहुल पाटीलच्या बॅटमधून 7 बॉल 14 धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून झाले. ड्रिंक्स ब्रेक पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये झाले. या आपण ऐकताना डीजेच्या माध्यमातून एक इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असावी. विकेट घेण्याचा प्रयत्न. यश त्या उद्ध्वस्त दांडी गुल मैदानाच्या
बाहेर परतावं लागेल. सचिन पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. विकेट फलंदाज बाद. तो म्हणजेच नितीन सरांच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करावं तिथे कमीच राहील. भरपूर पुरस्कार त्यांना दिले गेले. त्यावेळेला हवेत खेळला बॉल मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल स्वतः गोलंदाज येतील की एसटी रक्षक येतील. एसटी रक्षक पोहोचलेत आणि मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. विकेट डाऊन. बॅक टू बॅक आता विकेट जात आहेत. राहुलला देखील परतावं लागेल. ऍक्शन रिप्ले आपण बघतायत. बॅटची टॉपेज घेतली त्या ठिकाणी विकेट किपर आणि त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर गोलंदाज धावतात परंतु विकेट किपर चांगला झेल टिपलाय. भावेश मातरे झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा धक्का बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर संघ पाहायला मिळतोय. अर्थातच जर पाहिलं गेलं तर नायराज चॅम्पियनचा सिंगाला. विकेट फलंदाज बाद. सन्माननीय चेतन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चेतनजी आपण पुढे यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. चेतन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा विशेष सन्मान या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला जर पाहिलं गेलं तर जागा बुडून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिंगचे थोडेसे बाहेर चपल झाले. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक पोहोचतात. जबरदस्त फिल्डिंग झाले. डीप बाकपास कव्हरलेगचे क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी कंप्लीट केल्या 2 धावा. हा मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान या ठिकाणी जरूर केला जातोय साहेबांचा. त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झालात. आपले देखील खूप खूप आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या फटकावरती 31 धावा. 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. रजनी स्पर्धेचं आयोजन नियोजन डे नाईटचा फॉर्मॅट आपण सुरू पाहतायत. एक्सर करिअरना आज अभिमान असेल ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन केलंय. शॉर्ट बॉल होता. अगदी जर पाहिले तर बोटमॅनचा तितकासा चांगला वापर केला नाही. परंतु ऑनसाइडला बॉल निघून चाललाय. पाहता पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेला काय घडलंय. ओहो यावेळेला काय घडलंय प्रश्नचिन्ह आहे. अपील त्या ठिकाणी होती आणि नॉट आऊट या ठिकाणी पंचाने घोषित केलेलं आहे. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. ते म्हणजे 33 धावा 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि षटक क्रमांक जर पाहिले तर आतापर्यंत 4था आपण बघतायत. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. भार्गव पाटील एक्सपिरियन्स आणि एक यंग टॅलेंट म्हणून आपण सातत्याने त्याला पाहिले गेले. भार्गव तयार झालेत.
ओहो, यावेळेला जर पाहिलं तर भार्गवच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न कुठल्याही प्रकारचा केला जात नाही. आणखीन एक डॉट बॉल. षटक क्रमांक 4 चा खेळ कंप्लीट झालाय. नायरा चॅम्पियन्स या संघाची धावसंख्या धावफटक्यावरती 33 च्या घरामध्ये 2 गडी बाद. येस, लक्षात ठेवायचा जो मध्यंतरी टाइमपास झाला तो टाइम जर वगळला तर नेहमीच जो चांगले क्रिकेट आपण सकाळच्या सत्रापासून खेळलंय त्याच टायमानुसार आतामध्ये क्रिकेट चालू आहे. तो जर टाइमपास झाला नसता तर ॲक्युरेट मला वाटतं 5 षटकं कंप्लीट देखील झाली असती आणि तोच टाइम या ठिकाणी वगळला गेला आहे. आणि कौतुक करावं लागेल आमचे जे स्कोरर आहेत विजयजी कांबळे आणि त्यांच्या सहित जर पाहिलं तर आयुष सावंत याला आपण जरूर पाहतायत. संघाची धावसंख्या 33. षटक क्रमांक 5व्याला सुरुवात झाली. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी जर पाहिलं गेलं तर फाईन लेगला बॉल निघून चाललाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा. आणि लेफ्टी बॅटर जे आहेत त्यांना फार मोठे बेनिफिट आहे. रायटी बॅटरसाठी काय तर ऑनसाईडला तुम्ही खेळाल तर सिंगल येईल. डीप मिड विकेटला बॉल जाऊ द्या, लॉंग ऑनला जाऊ द्या, काउकोनरला जाऊ द्या, डीप बाकवास कव्हरेजला जाऊ द्या, लॉंग ऑनला जाऊ द्या, अगदी त्यावरती एकच मिळेल. परंतु जे लेफ्टी बॅटर आहेत त्यांच्यासाठी डिक्लेरेशन झोन आहे आणि त्या रिझनला जर बॉल गेला तर डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त केल्या जातील. आणि तसेच फटके खेळण्यासाठी समर्थ देसाई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले परंतु ते फटके येताना दिसत नाही आहे. परंतु सिंगल डबल खेळण्यासाठी जरूर पाठवले आणि तीच भूमिका आत्तापर्यंत समर्थ देसाईने मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखवून दिले. संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते 2च्या स्वरूपात 35 धावा, 2 गडी बाद. नायरा चॅम्पियन्स या संघाला आपण जरूर पाहतायत. कोलकाताचा बॉल होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. या ठिकाणी जर बदल क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगरला फंबल झाला, एक सिंगल कंप्लीट केलंय. एक एक धाव फार महत्वाची. डायरेक्ट हिट केल्या जरूर त्या ठिकाणी. परंतु पंच त्या ठिकाणी जर पाहिले गेलं तर सांगतायत नॉट आउट. एक धाव फार महत्वाची आहे. क्रिकेट आपण खेळतायत आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर एक धाव फार महत्वाची असं हे दर्शवले गेले. ॲक्शन रिप्ले दाखवला जातो. NXT लाईव्ह क्लिअरिटी का बिग बॉस. एक चांगली क्लिअरिटी आणि चांगला चेंडू फॉलो केला शेवटच्या क्षणापर्यंत. फंबल झालाय, त्याचा फायदा घेतला, डायरेक्ट हिट झाला. परंतु जर पाहिलं तर चांगली बॅट स्लाइड झाली आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 37 धावा धावफटकावरती. पहिल्या डावातील 4 चेंडूच्या खेळीतून देखील शिल्लक असेल. आपण पाहतायत, ऐकत आहात बोरिवली परिसरातील मानाची क्रीडा स्पर्धा, अर्थातच एकसर गावाची आवडती क्रीडा स्पर्धा एकसर प्रीमियर लीग 20-25 हा महासंग्राम. सलगचं दुसरं वर्ष आपण बघतायत. पहिलं वर्ष जर तर डेच्या फॉर्मॅटमध्ये, परंतु दुसरं वर्ष आपण डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये आपण जरूर बघतायत. एकसर प्रीमियर लीगचं आयोजन. 37 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 5चा खेळ आता मात्र प्रगतीपथात चालू असताना 2 चेंडू आत्तापर्यंत फेकून झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक जण या मॅचच्या दिशेने, प्रत्येक जण या मैदानाच्या दिशेने वळत असताना आपण जरूर बघतायत. यावेळेला जर पाहिलं तर चेंडूचा टप्पा पाहिला, थोडासा लेगस्टिकच्या बाहेर होता. पंचाने लगेच इशारा केला इट इज अ व्हाईट बॉल. आणि यस, व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ते म्हणजे 38 धावा, 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. रवीजी आपल्यातून रजा घेत असताना परंतु नक्कीच ते देखील पुन्हा एकदा जॉईन होतीलच. यावेळेला मात्र जर पाहिलं गेलं तर अपील झाली. बॅटची लागले कडा, विकेट किपरचा सहारा आणि समर्थ देसाईने जबरदस्त त्या ठिकाणी जर पाहिलं तर खेळाडू वृत्ती जोपासली आहे. विकेट, फलंदाज बाद. जर पाहिलं तर हरीशजी गोवारी साहेब उपस्थित झाले, त्यांचं वेलकम सुस्वागतम. या षटकानंतर त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती कंप्लीट करणार आहोत. संघाची धावसंख्या धावफटकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 38 धावा, 38 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नवीन फलंदाज मिस्टर मानस भोईर. पहा, प्रत्येक फलंदाज कुठल्या क्षणाला आतमध्ये येतो आणि
कुठल्या क्षणाला बाहेर जातो हे मात्र संपूर्ण लिहिलं जाते आणि खरोखरच असे स्कोरर भरपूर कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि विजय कांबळे यांच्या सानिध्यातून जेवढे काही स्कोरर घडलेत आज आपण त्यांना पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्तरावरती ते स्कोरिंग करतायत आणि मला वाटते 4 ते 5 स्कोरर आहेत विजय कांबळे यांच्या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आणि प्रत्येक शुक्रवार शनिवार रविवार या 3 दिवसामध्ये नेहमीच ते स्पर्धेला जात असतात. भरपूर बिझी शेड्यूल राहिले, कुठल्या ठिकाणी कोणाला पाठवावं हा प्रश्नचिन्ह नेहमी उभा राहते. ऑनसाईडला बॉल निघून चला डिपेंड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं फिल्डिंग झालंय, फेकी होईल एकदा कंप्लीट केलं, दुसरीचा प्रयत्न चालवला आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 2 धावा गंभीर झाल्यात. या 2 धावेच्या माध्यमातून संघाचे धावसंख्या धावफडकावरती 40 रन 40 धावा धावफडकावरती आणि या स्पर्धेमध्ये 40+ जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले त्याने षटकार जर ठोकला तर सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपये देण्यात येतील. आजच्या दिवसात मला वाटते एक खेळाडूने तो षटकार ठोकलेला आहे आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलेला फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळाला. 4.4 चेंडू फेकून झाले पहिल्या डावातील 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ शिल्लक. यावेळेला जर पाहिलं गेलं तर अपील त्या ठिकाणी झाली, बॅटची लागले कडा. याही वेळेला जर पाहिलं गेलं तर विकेट किपरने टिपलाय झेल, संपलाय मैदानाच्या आतमध्ये मानस भोईरचा खेळ. विकेट डाऊन, फलंदाज बॅक टू दी पविलियन. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक्सर प्रीमियर लीग पर्व 2 आणि खरोखरच जर पाहिलं गेलं तर आजचा फायनल दिवस आहे आणि याच फायनल दिवसामध्ये कुठला संघ प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवेल आज प्रत्येकाने जर पाहिलं गेलं तर आतुरता असेल तर कुठला संघ असेल आणि आयोजक देखील सज्ज आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर 40 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या. 4 विकेट गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना नायराज चॅम्पियन्स संघ आणि मात्र पहिल्या डावातील शेवटचा बॉल जर षटकार आला तर धावसंख्या 45च्या पलीकडे, षटकार आला नाही तर धावसंख्या 45च्या आतमध्ये रोखला जाईल. ते म्हणजेच नायरा चॅम्पियन्सच्या संघाला आई एकवीर हा संघ आपण बघतायत प्रथमतः जर पाहिलं तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांचा राहिलाय. एक धाडसी निर्णय घेतलाय आणि त्याच निर्णयावरती आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल कारण की 5 षटकामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर 40 धावा झाल्यात. ज्यावेळेला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतील आई एकविरा या धावा अगदी जर पाहिलं तर कशा रीतीने करतील हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील कारण की टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करायचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी संघ त्याचाच फायदा घेत असताना आतापर्यंत 40 धावा झालेल्या आहेत. नंदूभाऊंनी त्यांच्यासाठी चर्चा झाली थोडीशी. नंदूभाऊंनी सांगितलं की या मैदानावरती संध्याकाळ सत्रात 40 धावा देखील थोडासा महागड्या ठरू शकतात आणि पाहूयात आजच्या दिवसातील या रजनीमधील पहिल्या मॅचमध्ये काय घडणार आहे. 40 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील गोलंदाज तयार. इथे जर पाहिले गेले तर जबरदस्त फटका पाहायला मिळतो. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाही, 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बॉल सरळ निघून जाईल. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागताकरिता 4 धावेंकरिता एक्सर प्रीमियर लीग चौकार. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफटकावरती ज्या धावसंख्येचा उल्लेख केला होता 45 आणि 44 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 45 धावा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय आई एकविरा संघाला आणि या धावेंचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सन्माननीय आमचे साथी समालोचक मित्र, एक लेजेंड कॉमेंटेटर, भरपूर वर्ष 34 वर्ष ज्याने समालोचन केलंय या समालोचन क्षेत्रामध्ये आणि यांचाच आपण आवाज ऐकणार आहात. अर्थातच नितीन सर यांचा. तत्पूर्वी एक घेतोय छोटासा डीजे ब्रेक. 30 बॉलमध्ये करावे लागतील 45 धावा.
चिन्ह आज दादांना दिलं जाते. सुस्वागतम दादा. चला नेक्स्ट टॉस. मी तुषारला विनंती करेन का टॉस घेऊन टॉस बॉक्स मध्ये आणि माईक घेऊन जा. पृथ्वी चॅम्पियन्स आणि LNCC दोन्ही कॅप्टन मॅ इन्व्हाइट. एका मिनिटामध्ये टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला यावं लागेल. चला तर मित्रांनो, लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे. धमाल कमाल तर होणारच आहे, कारण सेमीफायनलची मॅच आहे. 30 चेंडू 45 धावा कराव्या लागतील. 45 म्हटला तर मुंबईचा राजा रोहित शर्मा यांनी आणखीन एक अर्धशतक झळकवलेलं आहे. चेक. चला मी विनंती करतो, दोन्ही टीमने यायचं आहे. एका बाजूला असेल तो म्हणजे LNCC आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वी चॅम्पियन्स. चला दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले असाल तर आपण लगेच या टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत आणि ऑन गोईंग मॅचच्या दिशेने आपण देखील जाणार आहोत. चला दोन्ही टीम कॅप्टन, मला वाटते पृथ्वी चॅम्पियन्स या संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि प्रतिस्पर्धी टीम LNCC संघाला देखील विनंती करतो आपण देखील कॅप्टन पाठवायचं आहे. येस, LNCC टीमचे कॅप्टन लगेच यायचे आहेत. चला, सन्माननीय पाहुणे आहेत आणि त्यांच्याच शुभ हस्ते हा विशेष आपण अगदी जर पाहिलं गेलं तर या पुढच्या मॅचचा टॉस कंप्लीट करून घेणार आहोत. LNCC टीम, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. LNCC टीम थोडंसं धावत द्या प्लीज मित्रांनो, कारण की भरपूर उशीर होत चाललाय आणि त्याच कारणाचं आयोजन समिती देखील आमच्यापर्यंत माहिती पोचवत असताना तर थोडंसं धावत प्लीज. नंदूभाऊ तुम्हाला समजून सांगतायत. प्रेझेंटेशनला मला जे नंदूभाऊनी सांगितले ते मी प्रेझेंटेशनला बोलणार. ऐकून तुमच्या पायाखालची जमीन निघून जाणार आहे. खूप मोठा निर्णय नंदूभाऊंनी घेतलेला आहे आणि तो का घेतलेला आहे तो मी प्रेझेंटेशनलाच सांगणार. आता मी काहीच बोलणार नाही. बॅक टू द टॉस बॉक्स. क्रिकेट खेळलायत, परंतु या पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देणार आहोत. फक्त आपल्याला एक महत्त्वाची सूचना असेल, जे मैदानाच्या आतमध्ये पंच निर्णय देतील त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. जर जास्त क्रुशल असतील तर आमच्या आयोजन समिती आतमध्ये जातील आणि तो जो ज्यावेळेला निर्णय देईल तो मात्र अंतिम असेल. यस, पाहुण्याला विनंती करतो या ठिकाणी यायचं आहे. चला, बॅट आणि बॉल कॉल कोण करणार आहे? चला, टीम LNCC हा संघ कॉल बोलणार आहे. बॅट की बॉल? बॅट असा कॉल आहे आणि टॉस स्पिन झालाय आणि बॉल आलेला आहे. पृथ्वी चॅम्पियन्स संघ नाणेफेक जिंकलाय. दोन्ही मान्यवरांनी विनंती करेल आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जास्त काही विचाराने मॅच देखील मैदानाच्या आत सुरू होईल. टॉस जिंकलाय पृथ्वी चॅम्पियन्स संघाने. आपण कॅप्टन आहात, निर्णय का असेल? क्षेत्ररक्षण.
कसं वाटतं एक्सर प्रीमियर लीग गेल्या वर्षात डेचा फॉर्मॅट परंतु गेल्या वर्षात तुमचा चांगला प्रसिद्ध होता आणि त्याच कारणास्तव संपूर्ण जर पाहिले तर आयोजन समितीने एक निर्णय घेतला यंदा आपण डे नाईट ठेवूयात आणि यंदाही प्रत्येकाने चांगला सपोर्ट केलाय. काय म्हणाले संपूर्ण क्रीडा स्पर्धेविषयी? संपूर्ण जे आयोजक केले ते मला भरपूर आवडले. खासकर जे आज डे नाईट टुर्नामेंट झाली आणि यावर्षी मी खेळतो, गेल्या वर्षी नव्हतो, मी बाहेर होतो आणि भरपूर मला बरं वाटतंय. ज्याप्रमाणे जर पाहिले तर आता मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला तुम्ही उतरणार आहात फिल्डिंगसाठी अपेक्षा कोणच्याकडून असतील की चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून व्हावी, तुम्हाला अपेक्षा कोणच्याकडून असेल? गोलंदाज तर माझ्याकडे सर्व चांगलेच आहेत, म्हणजे प्रयत्न सर्व 100% देत आहेत, तर सर्वांपेक्षा जास्त आहे. थँक्यू. होते ऋत्वी चॅम्पियन्स टीमचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला असतात LNCC टीमचे कॅप्टन. नाणेफेक जर जिंकला असता निर्णय का असता? फील्ड. प्रत्येक कॅप्टनचा आपण हेच पाहत आहेत, नाणेफेक जिंकली की प्रथम फिल्डिंग परंतु आता बॅटिंग करायची आहे. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50च्या वरती. कालच्या दिवसात आमची चर्चा झाली नंदूभाऊ आणि आमची. त्यांनी सांगितलं की 40 प्लस धावा जर झाल्या तर प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी ते धावा करण्यासाठी नाकी नवतात आणि 50 प्लस जाण्याचा प्रयत्न. 2 शब्द या संपूर्ण आयोजनाविषयी. नंदूजी पाटील असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीम, चांगल्या ट्रॉफीज आहेत. तुम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म देण्याचं काम एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून केले जाते. काय म्हणाले या संपूर्ण क्रीडा स्पर्धेविषयी? आज नंदकुमार पाटील दादा यांच्याकडून मध्ये का आम्हाला आज पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट खेळायला मिळाले, हे त्याबद्दल त्याला मी खूप आभारी आहे त्याच्यासाठी. बस आता जे होईल ते आपण चांगल्या रीतीने चांगला एक परफॉर्मन्स देऊया, बस एवढंच. थँक्यू. हे होते LNCC टीमचे कॅप्टन. ज्या वेळेला एखाद्याला आम्ही विचारतो तर तो एकच सांगतो की नंदूभाऊचं नाव, परंतु नंदूभाऊ लगेच आमच्यापर्यंत इशारा करतायत माझं नाव नाही तर एकसर गावाचं नाव झालं पाहिजे. येस, पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, ऋत्वी चॅम्पियन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. LNCC संघाला करायची आहे बॅटिंग. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी नितीन सर सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद तुषार. इकडे एक झटका, तिथे विराट कोहली आऊट झालेला आहे. बघा, जिथे एक सुद्धा इंडियाचा गडी बाद झाला नव्हता. शुभमन गिलचा काय कॅच पकडला, विराट कोहली आला आणि विराट कोहली सुद्धा एक धाव करून परतला. 30 चेंडू 45 धावा. आज आमच्या व्यासपीठावर सन्माननीय जितेंद्र नाईक आणि मनोज पाटील, आमच्या गोडदेव गावातील 40+ मास्टर क्रिकेट संघाचे खजिनदार प्लस खेळाडू आणि ओपनिंग करणारे मनोज पाटील यांचं स्वागतम सुस्वागतम. चला वळूया. 30 चेंडू 45 धावा. पहिला आता चेंडू आहे, पुल्लर लेन चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढलाय, मिड विकेटला चेंडू जातोय. सुरुवात चांगली आहे. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा, अतिशय चांगली सुरुवात इकडे केलेली आहे. आता 29 चेंडू आणि 44 धावा पाहिजेत. विराट कोहली बाद. संपूर्ण स्टेडियम शांत झालेला आहे. इतना सन्नाटा क्यों है भाई? मात्र कारण चॅम्पियन इंडियाला बनायचं आहे. आता आलाय तो म्हणजे श्रेयस अय्यर. फुल पिच डिलिव्हरी, क्या बात आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. व्हॉट अ कॅच, ॲब्सोल्युटली सुपर कॅच. तुम्ही बघतायत अप्रतिम मेहनत आहे मित्रांनो. हे कोणासाठी आहे? हे नंदूदादासाठी नाही, हे सर्व करतायत तुमच्यासाठी करतायत. म्हणून तर मी तुम्हाला सांगेन का प्रेझेंटेशनला तुम्हाला माहिती पडेल का यापुढे काय होणार. मात्र या मॅचमध्ये आता जर कोणी ऑर्ग्युमेंट किंवा कमिटीशी भांडायला जर येणार त्याला 2 वर्षाची लागणार पॅनल्टी. तो संघ या स्पर्धेमध्ये खेळू शकत नाही, लक्षात ठेवा. सगळ्यांसाठी नियम आहे. फुल टॉस चेंडू आहे, थोडंसं गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, जंप मारली होती, डीप लॉंग ऑफ मधून चेंडू जातोय आउट ऑफ पार. एक्सर प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार.
सेमीफायनलचा सामना. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे, पुल केलाय, बघायचं आहे दोघांच्या गॅप मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल झाला. प्रोटेक्शन थोडंसं उशिरा मिळालं या चेंडूला. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 7. याच्या अगोदर फर्स्ट इनिंगमध्ये मी महिलांना टाळ्या वाजवताना बघितलं होतं. इथे महिलांच्या टाळ्या तिथे वाजवल्या रोहित शर्माच्या बायकोनी टाळ्या, कारण तिच्या नवऱ्याने मारल्या 50 धावा. टाळ्यांचा गडगडाट तर चालू होणार आहे आणि राहणार आहे मित्रांनो, कारण हीच तर खरी मजा आहे एक्सर प्रीमियर लीगची. चेंज ऑफ पेस, क्या बात आहे. अंधेरीला टाकला, बोरवलीला वळाला, टाकला सांदपड्याला, गेला मानपड्याला. आणि बघा हा गोलंदाज किती टेन्श बघा, कारण टी व्हीमध्ये आम्ही हा चेंडू बघतोय, पडल्यावर थोडासा टर्न्स तिकडे मिळाला. थोडंसं अंपायरकडे मात्र मी काय सांगितलंय, आता अंपायर आणि कमिटीशी जो वाद घालेल त्याला 2 वर्ष ही स्पर्धा खेळता येणार नाही. त्या संघाला लक्षात ठेवा, कोऑपरेट करा, सहकार्य करा, हात जोडून विनवणी आहे. धावसंख्या ती म्हणजे 7. आता 25 चेंडू 38 धावा. थोडासा फुलटॉस चेंडू होता, ऑन साईडला तिकडे खेळून काढतायत. सिंगल्स नक्की मिळणार. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 8. आता 24 चेंडू 37 धाव्यांची गरज. तर नंदूभाऊ जेव्हा जेव्हा इकडे महिला आल्या तर पुढच्या वर्षी मी नक्की सांगेन बॅनर लावा आणि जास्त जास्त महिलांना आणि मुलींना का बोलवा. तर मी आत्तापर्यंत 3 वेळा लाईव्ह मॅचमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम घेतलाय. पुढच्या वर्षी आपण महिलांसाठी मुलींसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम, पैठणीचा कार्यक्रम आणि सगळ्या नंदूभाऊंच्या मेवण्या आहेत अशा आम्हाला नंदूभाऊ सांगतात. तर पुढच्या वर्षी तुमच्यासाठी स्पेशल होणार होम मिनिस्टरचा कार्यक्रम. धावसंख्या 8. धावा करायच्यात अजून 37. 113ला 2 विकेट. मोठा धक्का बसला विराट कोहलीच्या मार्फत तिकडे इंडियन संघाला. नाईक सरांचा. चला मी नंदूभाऊंना विनंती करतो, आमच्या गोडदेव गावातील 40+ संघातील खजिनदार, एक चांगला खेळाडू. मी सुद्धा गोडदेव गावामध्येच राहतो. माझ्या घराच्या फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर जितेंद्र नाईक सर राहतात, 1 मिनिटाच्या अंतरावर. आणि हे स्कोर बुक तुम्ही बघतायत, खरोखर अफलातून जितेंद्र नाईक यांची खासियत आहेत, कारण स्वतः स्कोर बुक लॉन्च करतायत आणि 40+ क्रिकेटला मोफत देतात, ही त्यांची खासियत आहे. वेलकम जितेंद्र नाईक, वेलकम, सुस्वागतम. आता मात्र बघा माइंड क्रिकेट तुम्ही बघितलं, फक्त ऑफ साईडला कट केलं, सिंगल्स मिळणार तिकडे. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 9. मात्र शुभमन गिलचा कॅच हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जो कॅच पकडला ना, तुम्ही बघा अफलातून डाय मारून कॅच पकडला होता. पुन्हा एकदा अपील, धडकणे वाढलेत तिकडे स्टेडियममध्ये, इथे सुद्धा धडकणे वाढतील. 23 चेंडू 36 धावा. म्हणतात ना आपसमध्ये 36चा आकडा आयुष्यात कधी नसावा, मात्र लग्न समारंभ असेल तर 36 गुण मिळावे लागतात. चांगला चेंडू स्टॉप केलाय, सिंगल्स तिकडे मिळणार. 10 नंबरी आकडा आलाय. धावसंख्या ती म्हणजे 10. 22 मध्ये 35. पहिला सेमीफायनलचा सामना. 22 चेंडू 35 धावा. सचिन पुत्रन खेळतात वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. गौरव मात्रे खेळतोय 2 या धावसंख्येवर. तेजस पाटीलला तेज निर्माण करावं लागेल. जर विकेट पाहिजे असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण गोलंदाजी मार्कवर सूर्यासारखा तेजस पाटील. बघा फक्त सिंगल्सवर भर देत आहेत. मुंबईची लाईफलाईन, लोकल ट्रेन आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्स अँड डबल. तर आता दोघं बॅटर जर बघितलं तर मी सांगितलं ना माइंड क्रिकेट खेळतायत. 21 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची कमाल, क्रिकेटची धमाल तुम्ही बघतायत. एक्सर प्रीमियर लीग स्वतः आयोजक एक्सर ग्रामस्थ. मित्रांनो, राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, बलिदान देणारा असावा तर बाजीप्रभू देशपांडे सारखा, आणि गाव असावा तर एक्सर गावासारखा. डीप लॉंग ऑनला तिकडे चेंडू गेलाय. धावसंख्या ती म्हणजे 12. थांबलाय वारा. धावसंख्या 12. आई एकविरा नीड्स
33 रन 20 चेंडू, म्हणजे 20 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे आई एकविरा. बघायचं आहे आई एकविराचा आशीर्वाद आगरी कोळी लोकांचं श्रद्धास्थान आहे. वेहरगाव कारल्याचा डोंगर आणि त्याच नावाने हा संघ इकडे खेळतोय. तेजस पाटील थोडीशी हुल दिली होती. आता सुद्धा या बॅटरनी किती मोठी चूक केली. मी कालपासून आणि आज सकाळपासून काय सांगितलं होतं, वाईटचा अपील करू नका अंपायरकडे. कशासाठी अंपायर ते आहेत? 44 नियम. कमाल आहे. काल तुमच्याकडून एवढं मोठं वचन आम्ही घेतलं कमिटीकडून, तरीसुद्धा तुम्ही आर्ग्युमेंट करताय. याचसाठी नंदूभाऊनी सगळ्यात मोठं डिसिजन घेतलंय. प्रेझेंटेशनला ऐकल्यावर तुमच्या पायाची जमीन निघून जाणार. मात्र मी आता बोलणार नाही. प्रेझेंटेशनला तुम्हाला समजेल का नंदूभाऊनी काय डिसिजन घेतलंय. का नाही घेणार? इतका खर्च करतायत कोणासाठी? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. आणि तुम्ही सहकार्य करत नाही, कोऑपरेट करत नाही. 19-33 गुड बॉल, गुड बॉल. चांगला चेंडू आहे. चेंडू टप्पा पडल्यावर बघायचा, कारण अगोदरच आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला होता. अंपायर सांगतात 22 आहे. धन्यवाद. आता मात्र षटक संपते दुसरं. धावसंख्या 13. कोण्यावर येईल फेरा? 18 चेंडू 32 धावा. बघा षटकार जर गेला तर काही नटसम्राटचे डायलॉग आहेत, काही टाइमपासचे डायलॉग आहेत. चला मनोज पाटील ओपनर, ओम ब्रह्मदेव मास्टर 40+चा घणघणाती ओपनर फलंदाज, कपाळी टिळा, मनोज भाऊंची वाघाची लीला, असे मनोज पाटील. बाईक बाईक चला पाणी न्या ना बिंदास. मनोज पाटील आज गावकप होता. मला अजून माहिती नाही जितेंद्र नाईक कोणी कुठल्या संघाने गावकप मारला. प्रभाकर ए संघाने गोडदेव गावकप मारल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. मनोज पाटीलला तुम्ही बघताय, गोडदेव गावचे सुपुत्र आहेत जितेंद्र नाईक आणि मनोज पाटील. स्पेशल गोडदेव गावावरून नंदू पाटील दादांचं प्रेम आहे. ही दोस्ती आहे, कारण ही दोस्ती कधी तुटायची नाही. प्लस स्कोरबुक बनवण्यामध्ये तर आहेत आणि स्कोरबुक आम्हाला दिल्याबद्दल दादा खरोखर तुमचा धन्यवाद. तर बघायचं आहे 18 चेंडू आणि 32 धावा. आमच्या आलेल्या सगळ्या माऊलींचं, लहान मुलींचं मनापासून इकडे स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 18 मध्ये 32 होणार का? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. राहुल सकपाल गोलंदाजी मार्कवर. तर सध्या एका साईडला सचिन, एका साईडला गौरव आहे. धावसंख्या ती म्हणजे 13. एक गडी बाद 2 षटकाच्या समाप्तीनंतर 45 धावा करायच्या आहेत. येस सर. फर्स्ट एड बॉक्स सर प्लीज. फर्स्ट एड बॉक्स. बघा आमचे MBBS डॉक्टर मैदानाच्या आतमध्ये इकडे जात आहेत, कारण हे डॉक्टर 2013ला गेले होते इंग्लंडला डॉक्टरची परीक्षा पास करण्यासाठी. उत्तीर्ण झाले म्हणून तर मुन्नाभाई आतमध्ये गेलाय. पण या मुन्नाबाईला जादूची झप्पी देऊन फायदा नाही. एकतर थोडंसं तेल किंवा थोडंसं स्प्रेची गरज आहे तिकडे. बघा स्क्रीनवर बघा सगळ्या मान्यवरांचं. मिलिंद म्हात्रे शाखा प्रमुख क्रमांक 10, शशिकांत कदम वार्ड अध्यक्ष क्रमांक 10, कांचनदादा म्हात्रे, दिवाकर म्हात्रे दादा, ग्रेट पर्सनॅलिटी या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही बघत आहात. मात्र मुंबईचा राजा एका साईडने बॅटिंग करतोय. वहिनींना आनंद झाला, कारण रोहित शर्मा सध्या जबरदस्त बॅटिंग करतोय. 50 धावा मारलेल्यात. मुकेश भंडारी, सन्माननीय मनीषाताई चौधरी 13. 3 वेळा सांगितला. स्कोर सांगितल्याशिवाय मी इतिहास सांगत नाही. अगोदर स्कोर सांगतो नंतर इतिहास. धावसंख्या 13. डॉक्टर आमचे पुन्हा एकदा परत आलेले आहेत. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर डिंगरा, जबरदस्त नाव आहे आमच्या डॉक्टरचं. पुढचा चेंडू स्टेप आउट झाले. बघा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला उचललं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणजे राहुल सकपाल यांनी. गोलंदाजी मार्कवर स्क्रीनवर बघा. आता या क्रिकेटच्या मैदानाची सुसाट गाडी राहुलची दाढीत थांबू शकते मला वाटतं, आणि त्या प्रकारे इकडे गोलंदाजी करतायत. आता दोन्ही बॅटर काहीतरी चर्चा करतायत, एकमेकांशी चर्चा झाली पाहिजे. 17 चेंडू आणि 32 धावा. भारताला विजयासाठी 131 धावा. पुन्हा एकदा बघा ऑफ साईडला स्ट्रोक खेळून काढलाय. क्या बात आहे. ॲब्सोल्युटली सुपर स्ट्रोक. प्रोटेक्शन थोडंसं उशिरा मिळते. 2 धावा तिथे मिळत आहेत.
16 चेंडू आणि 30 धावांची गरज. 16-30. मित्रांनो, एका चेंडूमध्ये 286 होऊ शकतात, तर 16 मध्ये 30 का नाही होऊ शकत. 1800 दशकामध्ये लॉर्ड्सवर हा इतिहास घडला होता. एका चेंडूमध्ये 286 धावा झाल्या होत्या. इकडे पाहिजे 16 मध्ये 30. राहुल सकपाल थोडासा चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे सर्कलच्या आतमध्ये. फिल्डिंग्स बघा, अफलातून फिल्डिंग, मात्र 2 धावा. खरोखर असं आता वाटतंय का मी टी व्ही चॅनल ओपन केले आणि डिस्कवरी चॅनल सुरू आहे, कारण हे दोन्ही बॅटर बघा हरणाप्रमाणे काय धावतायत जबरदस्त. 15 मध्ये पाहिजे 28. पुन्हा एकदा राहुल. शॉट ऑफ प्लेन, क्या बात आहे. इनसाइड एज लागला होता. पुढे ये थोडासा कॉल मध्ये डिस्टर्ब झाला होता, मात्र सिंगल्स तिकडे कंप्लीट केली. चौदा मध्ये 27. 14 चेंडू 27 धावा. काय मेहनत, रंग लागले खरोखर. नंदू पाटील, किशोरदा, आमचे मास्तर चंद्रकांत दादा, जबरदस्त मेहनत आहे मित्रांनो. मात्र कोणासाठी आहे? एकसर गावासाठी आहे, तुमच्यासाठी ही मेहनत आहे. त्या मेहनतीचं फळ तुम्ही दिलं पाहिजे. नंदू दादांना, किशोर दादांना, आमच्या मास्तरांना, आयोजन कमिटीला, एकसर ग्रामस्थांना लक्षात ठेवा. 14 मध्ये 27. क्या बात आहे. हलक्या हाताने फक्त बघायचं आहे. खेळाडू आला होता तिकडे, मात्र थोडासा उशीर झाला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. क्या बात आहे. रनिंग बिटवीन द विकेट बघा. आता 13 मध्ये पाहिजे 25. हा चेंडू सगळ्यात महत्त्वाचा असेल, कारण या चेंडूवर भवितव्य अवलंबून आहे. 13-25. धावसंख्या ती म्हणजे 20. आता 20चा आकडा आहे. चॅम्पियन ट्रॉफी चालू आहे. चॅम्पियन ट्रॉफीचं पहिलं प्राइस किती आहे मित्रांनो? 20 करोड रुपये. जी चॅम्पियन ट्रॉफी फायनल चालू आहे, आज रोहित शर्मा 20 करोड घेऊन जाणार का? सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. 13-25. राहुल सकपाल. आता उलटा नाही तर सुलटा बॅटने इकडे काम करून दाखवलंय. बनी तो बनी, नाही तो अब्दुल गनी. लागला तर आबाद, नाही तो बर्बाद, असं आम्ही नेहमी म्हटलेलं आहे. लागला तर यशस्वी, नाही तर अयशस्वी. मात्र इकडे बॅटर होतोय यशस्वी. रिवर्स स्वीप, उलटा का सुलटा, सुपला शॉट. आता 12 मध्ये पाहिजेत 23 धावा. शांत वातावरण आहे. शोलेमध्ये एक डायलॉग, 2 डायलॉग फेमस आहे. इतना सन्नाटा क्यों है मेरे भाई. आणि अमजद खाननी सांगितलं होतं, जो डर गया वो हार गया. तर इकडे आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे मित्रांनो. 12 मध्ये 23 आज मला करायचंच आहे, कारण ही चॅम्पियन ट्रॉफी मला माझ्या संघ मालकाला उचलून द्यायची आहे. इतकं सोपं काम नाही आहे. पार्टनरशिप बघा, 16 मध्ये 21 धावांची पार्टनरशिप. आता ती संसाराची असून दे किंवा उद्योगधंद्याची असून दे किंवा क्रिकेटची असून दे, चांगली पार्टनरशिप आहे. 12 मध्ये 23 धावांची गरज. थोडंसं थंड वातावरण आहे, बघायचं आहे, कारण उन्हाचा कडाका, थंडीचा कडाका. आणि इकडे तुम्ही बघतायत एक्सर प्रीमियर लीगचा धमाका. विद्युत प्रकाश ज्योतात कळवळी जाणारी मानाची आणि खरोखर सन्मान वाटला पाहिजे, अभिमान प्रत्येकाला वाटला पाहिजे. सगळ्यांचा आम्ही अगोदरच स्पेशल थँक्स एक्सर ग्रामस्थ, त्यानंतर जी महापालिका आहे, मुंबई महापालिका, सर्व अधिकारी कर्मचारी, स्पेशल थँक्स पोलीस स्टेशन, सिनियर PI, कमिशनर साहेब, आणि स्पेशल थँक्स रसिक प्रेक्षक, जनता जनार्दन. आता चर्चा चालू आहे. 12 चेंडूमध्ये करायच्या 23 धावा. सचिन पुत्रन आणि गौरव मात्रे ही जोडी तुम्ही बघतायत, तर ही जोडी जमणार का? गोलंदाजी मार्कवर आपल्या सगळ्यांचा आवडता येतोय सचिन. एक वेळ होती मित्रांनो, सचिन मैदानावर उतरल्यावर सचिन सचिन असं म्हणायचं. इकडे कोण सचिनला मला वाटतं दाद देत नाही, कारण त्या नावाचा गुणवंत गोलंदाज. 12-23. सचिन पाटील, सचिन पुत्रन, बॅटर गौरव मात्रे.
बघायचं आहे 2 धावा इकडे येतील का. दुसऱ्या धावासाठी ऑफिशियली कॉल तिकडे दिला. क्या बात आहे. 2 धावा इकडे मिळत आहेत. आता 11 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. मॅच सुरू असताना कोणीही आतमध्ये जाऊ नका. तुम्हाला जे काय पाहिजे ते प्लीज आमच्या कमिटीला कळवा. आता तर तुमची आर्ग्युमेंट आम्ही ऐकून घेणार नाही. लक्षात ठेवा 2 वर्षाची पेनल्टी लागेल तुम्हाला. 11-21 आई एकविरा. सचिन बघा स्क्रीनवर तुम्ही सचिनला बघतायत आणि या सगळ्या आमचे प्रमुख मान्यवर व्यासपीठावर बसलेले आहेत. आमच्या माऊली महिला भगिनी सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्ही सुद्धा चांगलं क्रिकेट खेळू शकता. वहिनींनो अनुजा पाटील आगरी समाजाची पोरगी खेळते आज इंडियन वुमन टीममध्ये. श्रेया पाटील ही सुद्धा आगरी समाजाची पोरगी आहे, इंडियन टीममध्ये खेळत आहेत. पर एकसर गावाची एखादी मुलगी इंडियन टीममध्ये का खेळू शकत नाही. तिला आवड पाहिजे क्रिकेटची. आता 10 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर कराव्या लागतील 2 धावा कारण करायच्यात 20 धावा. मी सांगितलं ना आर्ग्युमेंट करायची नाही. जे नियम लागू आहेत. चला खेळ दादा खेळ बिंदास खेळ. कारण असं वाटलं जेव्हा तू बॉल सोडलास मी आर्ग्युमेंट केलं म्हणून बोललो नाही पण मात्र प्रेमाने बोल दादा. 34 वर्षाचा आमचा रेकॉर्ड आहे. मला तर काहीच फरक पडत नाही. भिवंडीचा किस्सा सांगतो तुम्हाला मी काय केलं होतं ते. तर खरोखर नंदूभाऊ तुम्ही निर्णय जो घेतलाय ना तो खूप चांगला घेतलाय. प्रेझेंटेशनला सांगायला मला मजा येईल. आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स भरपूर किस्से आहेत माझ्याकडे. तर आयुष्यात ओव्हर कॉन्फिडन्स नाही कॉन्फिडन्स ठेवा. यश तुमच्या पदरात पडणार 100%. बघायचं अपील झालं तिकडे होतं आणि फलंदाज तिकडे बाद होतोय. आता इकडे 8 मध्ये 18 8 चेंडू 18. थोडा पुढे राहा ना. 8 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज आहे. बघायचं आहे आता तुमचा विश्वास तुमच्याकडे आहे. मी सांगितलं ना कारण आता माझ्या संघ मालकाला मला विजय करून द्यायचा आहे. आणि बघा सचिन तेंडुलकर आणि साईबाबा काय म्हणायचे. श्रद्धा आणि सबुरी विश्वास आणि संयम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवा जिभेवर साखर ठेवा. आयुष्यात पराजय तुम्ही कधीच होणार नाही. 8 मध्ये 18 बघायचं आहे. आता हिरो बनण्याची संधी आहे. गौरव म्हात्रे एका साईडला आहे आणि भावेश म्हात्रे. ही म्हात्रे सरनेमची जोडी मैदानाच्या आतमध्ये आज हिरो बनेल का. 8 मध्ये 18. आता मात्र अंपायर सांगतायत वाईट आहे. 8 चेंडू आणि 17 धावा. अंपायर काय झालं प्लीज आता मला सांगा फक्त मला सांगा काय झालं सर. तुम्ही सगळे आपलेच आहात. चांगला चेंडू आहे. रिस्पेक्ट दिली फलंदाजाने. सिंगल्सवर समाधान मानलं तिकडे. आता
धावसंख्या 29, धावा करायच्या 45. आता मला चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू कदाचित असेल. 7 मध्ये 16 हा चेंडू दोन्ही बॅटर्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. 7 मध्ये 16 षटकार आला तर खूप मजा येईल या मॅचमध्ये. अंपायरचा इशारा आहे, चेंडू द्या. सहा चेंडू आणि 15 धावा आज आमच्या कॉम्बॉक्समध्ये. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा आणि हे खरोखर कॅम्प्युटर समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, आमचे परम मित्र आहेत. कधी कधी भारत राऊत तुम्हाला बघितल्यावर एक वेगळी ऊर्जा येते, एक वेगळी प्रेरणा येते. काल दुपारी 3 नंतर काही कारणास्तव, कारण दुःखद घटना घडली होती, त्याच्यामुळे इथून मी निघून गेलो. आणि खरोखर तुम्ही कालसुद्धा इकडे होतात. आज मला माहीत आहे उमेळमारवरून तुम्ही डायरेक्टली इकडे आलेला आहात, तर तुमचं मनापासून इकडे स्वागत आहे. सात मध्ये सात चेंडूमध्ये 16 धावा. पांजूगावचे सुपुत्र भरतरावजीचा यांचं इकडे आगमन झालेलं आहे. नक्कीच एक गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार. 7 चेंडू 16 धावा हा चेंडू महत्वाचा आहे. सात 16 आहे आता. आउट ऑफ कंट्रोल, प्रेशर प्रेशर. आज रविवारच्या दिवशी जर बघितलं तर एकसर गावामध्ये कुकरचं प्रेशर जबरदस्त होतं, कारण आजचा रविवारचा दिवस मात्र इथे गोलंदाजावर प्रेशर आहे. 7 चेंडू 15 धावा. 7-15 हा चेंडू, एखादा चौकार, एखादा षटकार. गौरव आणि भावेश हे टॅलेंटेड फलंदाज आहे, गुणवत्ता आहे गौरव. इथे षटकार मारलाय तो म्हणजे श्रेयस अय्यरने षटकार मारला. इथे बॅटर षटकार मारेल का? पुन्हा एकदा ऑन साईडला बघायचं, तिकडे चेंडू जातोय. 2 धावा तिकडे मिळतील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या 2 बॅटर गौरव म्हात्रे आणि भावेश म्हात्रे, ॲब्सोल्युटली सुपर रनिंग बिटवीन द विकेट. आता 6 मध्ये पाहिजेत 13 धावा. पुन्हा एकदा जर बघितलं तर 13 धावेचा आकडा इकडे आलाय. मित्रांनो, 34 वर्षामध्ये 13 आकड्यावर काहीतरी वेगळं होताना आम्ही बघितलेलं आहे. बघायचं आहे, दोन्ही बॅटर चर्चा करतायत आणि नक्कीच ठरवतील, कारण कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. त्याच्यामुळे भावेश आणि गौरव काहीतरी चर्चा करतायत. बघायचं आहे 6 मध्ये 13. तर 34 वर्षाच्या कालखंडामध्ये मी सगळ्यात जास्त महिला बघितला चेंबूर घाटला गाव, आणि त्या गावात गेल्यावर आगरी-कोळी भाषामध्ये कॉमेंट्री करायला जाम मजा येते. त्याच्यानंतर चिपळूण मार्गतमाने इथे 60% महिला असतात. तर नंदूबाईंना एवढंच सांगेन, जर पुढच्या वर्षी ही स्पर्धा झाली तर कमीत कमी 60 ते 70% महिलांचं योगदान या स्पर्धेमध्ये पाहिजे. 6-13 गोलंदाजी मार्कवर आहे विनय. अतिशय चांगला टॅलेंटेड विनयचे बाहू बघा, जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. टी शर्ट आहे मागे दिसते तुम्हाला NP स्पोर्ट्स, नितीनजी वारे. अंपायरचा टी शर्ट NP, कीपरच्या टी शर्ट NP आणि बॉलरचं टी शर्ट सुद्धा आहे NP. सध्या नितीन वारेचं नाव संपूर्ण हिंदुस्थानामध्ये गाजतंय. मीरा भाईंदर बिग बॅश. 6 चेंडू 13 धावा. पहिला सेमीफायनलचा सामना तुम्ही बघताय. विनय पाटील. आता मात्र बघा, हा खेळायचा होता
कारण बघा थोडंसं गॅपमध्ये खेळायचा होता. ऑफ स्टंप अगोदर बघा, स्क्रीनवर बघा, शफल सूर्यकुमार यादव स्टाईलमध्ये खेळायचा होता. सक्सेसफुल तिकडे होत नाही. आता 5-13, कारण हा लगेच नॉन एक फलंदाज थोडंसं चर्चा करण्यासाठी गेला. आता गौरव आणि भावेश तिकडे आहेत, बघायचं आहे 5मध्ये 13 पाहिजे. षटप्लेन पल केलाय, पॉवरफुल होईल का? नाही नाही, हा कॅच मला बनवायची होती मॅच, म्हणून मी घेतला चांगला कॅच. तेरा धावा भरतरावजी जुडले गेलेले आहेत. वो बुलाती है मगर जाने का नाही. श्रीकांत सरांचा आणि गावस्कर सरांचा एक किस्साची मला आठवण झाली. ज्या वेळेला श्रीकांत सर आणि गावस्कर बॅटिंग करत होते, श्रीकांत सरांची बॅटिंग होत नव्हती, त्यावेळेला एक लेडी इशारा करत होती, षटकार मार षटकार मार. तेव्हा गावस्करनी सांगितलं वो बुलाती है मगर जाने का नाही. तर त्या गाण्याची मला आठवण झाली. 4-13 अजून मॅच आहे, अजून मॅच आहे. बॅटर नाराज आहे, मात्र थोडीशी ताकद कमी पडली. 4-13 आहे, मॅच आहे, काही होऊ शकतं मित्रांनो. दोघांसाठी करो या मारो, डू ऑर डाय मॅच. 4 चेंडू 13 धावा. सध्या दुसऱ्या स्क्रीनवर आम्ही बेस्ट कॅचेस बघतोय चॅम्पियन ट्रॉफीचे. एका साईडला 2 स्क्रीनवर सध्या इथे कॉमेंट्री नक्कीच करायला आवडेल. उडता न्यूझीलंडसाठी न्यूझीलंडचा गोलंदाज हा चेंडू ऑफ साईडला कट केलाय, तो म्हणजे बॅटर तिकडे आहे. आता मात्र पुन्हा एकदा गाडी सुटली होती. अक्षर पटेल तिकडे बॅटर आहेत. ऑन साईडला हलक्या हाताने अक्षर पटेलने चेंडू सिंगल्सवर भर दिले. आता 126 चेंडू 119 धावा इंडियाला पाहिजे. इथे पाहिजे 3-12, 7-12 आणि 3-12, म्हणजे 3 चौकार किंवा एखादा षटकार आला तरी चालेल. 3 चेंडूमध्ये करायचे आहेत 12 धावा. 3 मध्ये जर 2 मारले तरी सुद्धा 12 धावा होऊ शकतात. 3 मध्ये 3 चौकार मारले तरी सुद्धा होऊ शकतात. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत विनय पाटील. 3 चेंडू 12 धावा. क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही बघतायत. एक्सर प्रीमियर लीग एक्सर ग्रामस्थ आयोजित अप्रतिम एक्सलंट आयोजन. कारण लीग सिस्टम मध्ये नाईट स्पर्धा भरवायची खाऊ काम नाही मित्रांनो, ते सुद्धा 2 दिवस. क्या बात आहे बघा, पुढे आले होते. थोडासा ऑन साईडला कडक शॉट खेळायचा होता. आता तर 2 षटकार मारावे लागतील. ऑन साईडला स्क्रीनवर बघितले, कारण अक्षर पटेल तिकडे खेळतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही तिकडे बघतायत. चॅम्पमॅन यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण बघा. सिंगल दिली नाही इंडियाला. इकडे पाहिजे 2-12. दोन्ही स्क्रीन चालू आहेत. 2 षटकार विनय पाटील. हो हो हो, जाईल का टप्पर? पुन्हा एकदा कडक शॉट होता, मात्र तो बेधडक झाला नाही. फलंदाज तिकडे बाद.
एक चेंडू 12 धावा. अतिशय चांगला चेंडू अक्षर पटेलने चांगल्या प्रकारे फेस केला. 121 मध्ये 117 पाहिजे इंडियन संघाला, मात्र इकडे पाहिजे 1-12. भार्गव पाटील, आशिष म्हात्रे, दोन बॅटर तुम्ही बघतायत. 1-12 कंपल्सरी चेसिंग असा नियम आहे. एक चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. बघा त्या शॉट ऑफ लेन चेंडू पुल केला आहे, मात्र बघा आता सर्व काही संपलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. विजयी संघाचे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन्सना विनंती आहे, शेक हँड करा प्लीज, असा हा नियम आहे.